नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर डायरेक्ट आताच ब्लॉगचं काही पूर्ण हे नव्हतं, प्लॅनिंग नव्हतं, अचानक ब्लॉग चालू केला आम्ही. तर आज आहे आपल्या दीपच्या भावाची हळद. तर आता सगळीजण आपली गँग चालला, रितेश खेरे आपल्या पाठीमागे. तर आम्ही सगळीजण चाललो जाता बाई हल्दीला. फुल राडा होणार आहे, फुल राडा. सगळी सामान इवन घेतले बघा, ब्लेझर विजर घेऊन चालले होता. बघ काय होतं, आता बंटी आला आम्हाला घ्यायला. बंटीने स्वप्नाला तर आहेत त्या गाडीमध्ये. दाखवतो तुम्हाला पुढं काय होतं. आणि आजचा पूर्ण ब्लॉग आपला हल्दीच होणार आहे. लग्नाचा करता आला तर करू, बघू. प्लॅनिंग तर काहीच नाही आमची ब्लॉग करायची, कारण झाला आता मन झालं तर झाला बाई. तर बघू काही ना काहीतरी करू, थोडा ना थोडा बाई, काय ना काहीतरी तुम्हाला दाखवू, बघू आता. तर स्टे ट्यून गाईज. इंडिया भर उन्हात ज्या आला त्या बंटीने ज्याला आम्हाला उन्हात ठेवलं तापत. आणि आता तो आला बाई फुल AC मध्ये. हा बघा, ही आहे ना, ही त्याची, ही गाडी त्याची आहे. आलाय फुल AC मध्ये आणि जायला आम्हाला इथं उन्हात तापत ठेवला. दाखवतो मला फुल AC मध्ये येतच तू बसल पटकन. काही आता आम्ही आलो डीमार्टला. तर थोडंसं सामान घ्यायचं आम्हाला, तिकडं पेनला घेऊन जायचं सामान. तेव्हा आता गँग आले आमची पाठीमागं. ह्या सगळ्यांना तर तुम्ही ओळखतच असाल. तर जातो तर डीमार्टला बघतो. तेव्हा मला कॉल येतो तेव्हा रुपेशचा. डीमार्टमध्ये तर आले घ्यायला. काय आलं बघा, रेडबुल नॉन अल्कोहलिक है हमसे पार्टी. पूछा किसी ने नहीं पूछा. रेडबुल आणि एलोवर जगतोय. रेडबुल घ्यायचं आहे, रेडबुल. आणि अजून काय घ्यायचं, रेडबुल आणि काय, रिओ. रेडबुल आणि रिओ घेऊन जायचं. बघा ते रेडबुलची प्राइस काढायची आम्हाला. आता डीमार्टला आलं आता बाई, सॉफ्टी खायला आलो आम्ही टेम्पो परत चालू. सॉफ्टी. बिल भरा पहिले. त्यातल्या कोणाला पण बाई, कुणाला पण घेतला बाई मार खाऊ बाई इथं. आता इथं मोठा सीन झालाय. आता आमच्या तिथंच भांडण आलेत. तात्याची, स्वप्नीलची, बंटीची, तिघांची भांडण आलेत. बंटी काय बोलायचं याच्याबद्दल, काय बोलायचं? काय बोलू, जायला सगळा मॅनेज झालेला, ते पण सगळा फोडून टाकलाय मॅनेजमेंट. भाई नाही ठेवलं बोलायला त्याने. आमच्यातलीच पोरं बाई निघालेली, आता नाही बोलतात. आता आम्ही नंतर येऊ हल्दीला, आता येऊ हल्दीला, नंतर येऊ हल्दीला. काय करणार, 2ला जायचं घरी. काय जाणू. आता आम्ही आलो डीमार्टला रिओचा बॉक्स घ्यायला. आम्हाला त्या डीमार्टला भेटला नाही, पलसला. आम्ही खांदा कॉलनीच्या डीमार्टला नाही भेटला, तर आम्ही पलसपीच्या डीमार्टला आलो रिओचा कॅन घ्यायला. बघू आता भेटते की नाही. लय झंझट पोरांची, लय झंझट झाली. बघत येतं व्हिडिओ शूटिंग करायला जातं, त्यांना माहिती नाही. आल्यालाच भेटला आम्हाला आमचा स्टॉक, पण आम्हाला माहिती डायरेक्ट रिओ पाहिजे. चल पुढे चल. सॉरी, आमचं जरा ब्लॉग जरा कट मध्ये झालं. आम्हाला एकदम रेग्युलर नाही करतात, कारण आम्हाला मध्ये भरपूर आम्हाला सीन झाले बाई. सांगता नाही. अरे तू फोड, तुझा फोड माझा पण पुढे थांब रे. कोकणात जास्त पाहिजे. चेस गाईस. डाएट कोक. आता आम्ही चाललो, आता तुम्हाला सांगितलं आम्ही चाललो हल्दीला. आता आमची एक गाडी येते, ती गाडी तात्या घेऊन येते. आता आम्ही चौघजण आता ह्या गाडीत चाकण्याला आहे. केला खायचा चाकण्याला आता. अरे हाय आलं शेव पण आहे. आता जाऊ मस्त आहे की. तुम्हाला दाखवत आता आम्हाला जास्त काही कट नाही करता. आता मी तुम्हाला गाडीमधलं तर काही जास्त दाखवणार नाही. तर डायरेक्ट आता आम्ही जातो आता हल्दीला बघतो. आता आधी जाम शिवाय भेटलेत आम्हाला, दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. आणि आमचा एक फोटोग्राफर पण येणार आहे, राज सुतार, द आयकॉनिक स्टार. ते येणार तुम्हाला, पण त्यांना पण भेटायचं. फर्स्ट टाइम आपल्या ब्लॉग मध्ये येणार होतो. आईच आता दुसरी गाडी आलेली आहे, बघा दुसरी गाडी आली. पुढे या, पुढे या. तिकडे घे. त्या गाडीमध्ये तात्या आहे, शुभम शेट्टी आहे आणि साहिलभाई, आपला साहिलभाई. मोबाईल घ्या आणि ब्लॉग बनव. तर या डिझायर मध्ये आम्ही सगळे. साहिलभाई कामावर आलं डायरेक्ट. आहे बघा, काहीतरी बोल. चाललंय हे बघा. आता हे बघा, ही गाडी बघा, ही बघा काळी गाडी आमची. कशी आहे काळी मैना. हे आमचा लकी बघा.
स्टंट भाई आईला अंगाशी आलेला आमचा हा स्टंट पण भाई केला भाई केला. बघू आता त्यांनी काय शूट केला बघू दे भाई, काहीतरी बोलले असेल ते तर बघतो. आणि आता डायरेक्ट आम्ही तुम्हाला जातो पेनला भेटतो. पेनला तर आम्हाला जायचं मोजरी घ्यायची पेनला, आणि मोजरी घेऊन अजून काय घ्यायचं पेनला आपल्याला रिओचा कॅन घ्यायचा आम्हाला पेन मधून. आम्हाला ग्रीन वाला भेटला ना ग्रीन ऍपल, तर तो घेऊ आम्ही गाईज. तर आपला मेन माणूस आलेला आहे जो आपल्या सगळे कॅप्चर करणारे मोमेंट्स म्हणजे आपला स्टाईल आयकॉनिक आता आलेला आहे गाईज. भंड भूक लागली सकाळपासून काय खाल्लं नाही भाई पोरांनी, काहीच नाही खाल्लंय. तर डायरेक्ट आता वडापावची सोय केली वडापावची. स्वप्नील भाई काय बोलतोस? काय ना भाऊ एक नंबर. धापसेचा ब्रँड घेतला वडापाव. डाबसे बाबा डाबसेचा कडक. भाई तुमचे वडापाव घ्या. ओके बस. स्वप्नील किती मास्टर माइंड आहे. खाली कर भाई. 5 पाव दिलेस आणि 3 वडे. किती 5 पाव भेटले मग हे घे दिले त्यांनी. काय वडापाव दिले ते हरोटासारखे हात आहे बघा. हा बघा त्यातलं एक. भूक लागली जाम भूक लागलं भाई. भाई एवढा बंटी रडा होता ना वडापावसाठी प्रमाणाच्या बाहेर. आता आम्ही आमच्या लोकेशनवरती आलो बघा. आम्ही आता लोकेशनवरती आलोय. आणि भाई आमचा मेन करोला भेटलेला आहे. करोलाची पॅन्ट बघा. एस्थेटिक आमचा करोलाच अस्केटिक आहे. अस्केटिक. आणि हे बघा उघडे. हे बघा 2 उघडे. चला तर जातात आम्ही जरा मेन मांडवात जातो. मांडवात जाऊन बघतो जरा काय जरा चेहरा वेरा दाखवून येतो आम्ही जरा मांडवात. नंतर जातो आम्हाला एक स्पेशल रूम दिले. तर रूमवरती जातो डायरेक्ट रूमवरती भेटतो. चला तर मित्रांनो आल्या डायरेक्ट जेवायलाच बसले बघा. बेकार भूक लागली. सकाळपासून काय नव्हता खाल्ला तर आलेला डायरेक्ट जेवायला बसलं. आणि हा भाई हे काय पद्धत झाली, वाढायची पद्धत झाली. हे फालतूगिरी झाली माझ्यासोबत. ही फालतूगिरी झाली याने केली यार. आता पापड नरम होतील ना त्याच्याने. हे काय पापड नरम झाला. हा बघा भाई हा काय सीन आहे. काकी बोला तुम्हीच बोला. काय पापड्याचं सगळं नरम नरम करून ठेवलं. हे असं वाढत असतं काय? राक्षसारखं वाटतात ना भाई. चुकीचं आहे. हे चुकीचं आहे की नाही? चुकीचं भरपूर चुकीचं आहे. ते काय माहितीये ही सुरुवात यांनी आमचं केली. प्रेम उतू गेलं त्याच्यावरती. हे 4 दिवसाचं जेवण झाला माझा. हा, आता पण जेवण बनवता मग तिथे. आहे का आमचा यो बनवणार. गाईज आता यो बघा हा लकी आहे. चप्पल हातात. भाई, काय गाईज माहिती? काय चप्पल हातात घेऊन तेल टाकलंय कोणी तरी. आता घालू पण आता धुवा लागला. मग चाटते. बंटीला देतो चाटायला. चाट. बंटीला सवय आहे ना. गाईस आता आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि डायरेक्ट आता आम्हाला ही रूम दिलेली आहे. आमच्या सर्वांनी रूम दिली आणि एवढी पब्लिक आहे भाई आमच्यासोबत. कुणाचं आहे तात्या दाखव चावी दाखव. गाईज वाजले रात्रीचे 3:30. हे बघ आमचा डॉन कसा आहे. आणि भाई आम्हाला तर झोप येत होती पण भाई आता तात्याने काढली ट्रिप. बोलते की चला CNG भरायला. आणि चालला विषय आता अलिबागला जायचं आम्हाला. अलिबागला काय तर सनराईज बघायला वेंचर. तर आता आम्ही एका माणसाला घ्यायला आलोय दीप पाटीलला. बघू आता दीप पाटील आहे काय बघा. सगळी भाई खुले साम सूम.
आता भाई आले तर आम्ही दीप पाटीलला घ्यायला. ह्या हंगामावर आता हंगामा. हा, हीच ती जागा आहे भाई. ते असायला पाहिजे. मला तर वाटते की भाई आपण असंच निघावायला पाहिजे. होय, तर भाई दीप तर काय भेटला ना आम्हाला. जर तू ब्लॉग बघत असशील, हा बघा वाट्याला लागणार आहे. वाट्याला कोण नाही भाई. गरडापल्यावर आम्ही मार खाऊन जाणार आहोत. चला दीप मिस केलास भाऊ, तू मिस केलास. पत्ते घालते न झालंय. चला तर डायरेक्ट तुम्हाला आता गाडी घेतो. गाईज आता झालं आमचा प्लॅन अलिबागला जायचा. काय बघायला? सनराईज. झालं आता आम्ही जरा सेटलमेंट करतोय सीएनजीचा वगैरे किती लागेल किती नाही जरा त्याचं बघतो आणि मी डायरेक्ट जातो आता. तेच. आणि ही काय महानगर गॅस समोर तर आहे. महानगर तर बरा नाही का? कुठे आहे? 6 मिनिटावरती पुढं. चला आम्हाला भेटलेला आहे भाई सीएनजी पंप भेटलेला आहे. जातो तर सीएनजी भरतो मस्त पद्धतशीर डायरेक्ट अलिबाग. गाईज आता आम्ही आलो होतो बघा सीएनजी भरायला. आता सीएनजी भरायला झोपले नाही भाई, डायरेक्ट नाचून बिचून. तर गाईज आता आपला तात्या पाठी बसलाय ना, आता गाडी चालवते बघा कोण. शुभम भाई, आपला शुभम भाई गाडी चालवते. नॉन स्टॉप आहे डायरेक्ट. आता आपण कुठे जाणार? अलिबागला. तर बघूया तुम्हाला अलिबागला जाऊन भेटू. तोपर्यंत जर काय मध्ये असला आपल्याला बोलायला तर मग ठीक आहे आपण बोलू. तोपर्यंत डायरेक्ट तुम्हाला आता अलिबागला बोलू. गाईज फायनली पोचले आता आम्ही अलिबागला. आणि आता आम्ही बसलोय भाई बीचवर. बघा बीच बघा. सध्या तरी दोघंच आहेत, बाकी स्वप्नीला आणि तात्या जरा झोपलेत गाडीमध्ये. तर बघू जरा थोडासा जरा वेट करू सनराईज होण्याचा, मग नंतर त्यांना पण बोलू. मस्त वाटतं, एकदम शांत आहे, पीस आहे एकदम. आणि जी अफवा चालू होती की भाई बीचवरती भाई त्या निळा लाटा वगैरे दिसतात वगैरे, तसं काय नाही भाई, काय नाही दिसत. आता आम्ही आमचा तो मोटिव्ह नव्हता, पण इथं आल्यावरती आम्हाला समजलं की बघू तो निळा वगैरे दिसतं की नाही वगैरे. काय नाही दिसत भाई, सफेदच लाट आहेत. ते बघा तुम्हाला दिसत असतील तर दिसतील भाई. हे बघा दिसत असतील बघा. बघू कसं काय होतंय. आता डायरेक्ट आपण सनराईज बघूया. काहीच आपण ज्या वेळेची वाट बघवतो ना ती वेळ आले. आम्ही तसं सनराईज बघितला. बघा सनराईज पूर्णपणे तर नाही झाला सनराईज, पण मस्त वाटतं, एकदम भारी वाटतं. वरती मून थोडंसं इकडनं वै सन आलेत, मस्त वाटतं एकदम. आपला हा किल्ला कोलाबा किल्ला एक नंबर. सकाळ सकाळ सगळीजण आली जॉगिंगला. आहे बघा ते पब्लिक दिसत असेल तुम्हाला, सगळीजण आली जॉगिंगला. आणि हा आपला रणगाडा. काहीच आमचा आता सनराईज बघून झाला. आणि तुम्ही बघा असेल मी बुलेटवर आलाय, म्हणजे बुलेट घ्यायला गेलेलो आपण घरी. बुलेट वगैरे घेऊन आणि एक मोठा सीन झाला. आमच्या रूमची चावी आमच्याकडे आहे आणि रूममध्ये चार पोरं रूममध्ये अडकले आणि त्यांना जोरात झाले 2 नंबरला. आणि चावी आमच्याकडे आहे. आता आम्ही आलेत कॉलडला, तर आम्हाला जायचं गडबला आणि त्यांना जोरात झाले. आता पाटणं गाडी येते तात्याची, तो गाडी येतं जाम मजा येणार. जेव्हा सगळेजण भाई कुत्ते हाल बेहाल होणार, हाल बेहाल. बघा आली गाडी, बघा गाडी आलेली आहे. खास चावी घेण्यासाठी गाडी आलेली आहे. आणि या गाडीवरला या ड्रायव्हरला पण झाले जोरात. चावी देते. आणि विषय काय माहिती काय, त्या पोरांना कोणालाच नाही सांगितलेलं आहे की आम्ही इकडे आलोय अलिबागला. डायरेक्ट आलो आम्ही रात्रीचं निघून. गेलेलो सीएनजी भरायला. सीएनजी भरता भरता प्लॅन झाला अलिबागला जायचा. अलिबागला आलो डायरेक्ट. कशाला घेते परत अडकले. सो गाईज नेहमीप्रमाणे व्हिडिओ क्लोज करायला विसरून गेले. तर आता मी व्हिडिओ एडिट करता करता मला समजलं की अरे क्लोज करायचे राहिले. तर मग आता मी क्लोज करतो आहे. आणि काय ना आम्ही डायरेक्ट गेलो पहिले गडपला. पहिले त्यांना बाहेर काढलं रूममधून, शिव्या खाल्ल्या आम्ही त्यांच्या. पण ठीक आहे झालं सगळं काय. नंतर मग व्हिडिओ पोस्ट न करण्याचं कारण म्हणजे की आमची लगेच होते एक्झाम. तर मग काय मला एडिट करायला भेटलं नाही आणि एक्झामच्या ह्याच्यामध्ये राहून गेलं ते.
तर मग आत्ता आम्ही ती क्लोज करतो आहे आणि आपण आता आलो 73 सबस्क्रायबरवरती. तर मग लवकर 100 पण करायचे आहेत आपल्याला. तर मग असंच सोबत राहा, कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ. जरा जास्त कामाला घेतलं नाही आणि ही व्हिडिओ पूर्ण अनकट आहे, म्हणजे कंटिन्यू करता येईल. जरा आम्हाला जरा फ्लो पण नाही जमला, ठीक आहे, आमच्यातच कमी आहे. जरा हळू आम्ही शिकतोय, पण होईल हां, लवकरच होईल. असं सोबत राहा. आणि मी आता आलो घरी, तर घरी आलो घरनं जरा सुट्टीला आलो आहे. तर मग बघू. सो भेटूया परत एका न्यू ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून गाईज.